आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉईंट. पोलीस न्यूज पॉईंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. 31 मार्च 2026 रोजी आझादनगर, ब्रह्मांड सर्कल, कोळशेत रोड या ठिकाणी जय भवानी ज्वेलर्सच्या मालकावर हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये बाप आणि लेकरं गंभीर रूपात जखमी झालेले आहे. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा हमारा कहना ये है कि हमने दुकान झगड़ा करने के लिए नहीं खोला है. हमें झगड़ा नहीं करना है और थोड़ा मामूली रकझट होने से एक छोटे बच्चे को 15-15 जन आके मारते हैं, ये कोई न्याय का बात नहीं है. इसीलिए हम लोग हमारे केलकर साहब के पास पूरा एसोसिएशन लेके आए, उनके ऊपर कंप्लेंट दिया है, पुलिस स्टेशन ने भी कंप्लेंट दिए है और हमारी रक्षा करे उतना हमने विनती किया है. इसके आगे क्या क्या तकलीफें बड़ी है जो आप हल्ला हुआ आप लोगों पर? शायद आश्वासन आप हाँ, और साहब ने आश्वासन दिया है. हमने जो हमारा कंप्लेंट था वो उन्होंने उनके पास रजिस्टर कर दिया है. पंकज सेठ, आप व्यापारी मंडल के अध्यक्ष हैं आजादनगर के, तो आज जो भवानी ज्वेलर्स को जय भवानी ज्वेलर्स के ऊपर जो हमला हुआ है उसके बारे में कहना क्या है? 31 तारीख को उनके दुकान के सामने जो फुटपाथ है वहाँ पे एक गैस रिपेयरिंग वाला है काम वाला, उसको कुछ अंजेश कारण रहेगा, आपसी कारण की वजह से उनके साथ बेहद मारपीट और गुटबाजी करके उनको मारा. वो बहुत गलत हुआ. उसकी उनके परिवार ने उसके सभी लोगों जो उसका कृत्य किया उनके खिलाफ़ कंप्लेंट दिया है, गुना पुलिस ने नोट भी किया है. तो इस सिलसिले में स्थानिक आमदार होने के नाते वहाँ के संजय केलकर जी है, उनको हम रजूआत करने के आए थे. उनको रजूआत किया, उन्हें कार्यवाही का आश्वासन भी दिया है. तो ऐसा भविष्य में वापस रिपीट ना हो, ऐसा रजूआत के लिए हम खास आमदार साहब के पास आए कि पिछले 1 साल से दुकान के बाहर गाड़ी लगाना, मच करना, ये बहुत समस्या है, पिछले 1 साल से बढ़ गई है. तो उसके लिए हम साहब को बोला है उनके लिए उचित कार्यवाही करें. और महानगर पालिका में भी उसका बताया है कि भई यहाँ पे ये सब चीज़ें हो रही है बिना अधिकृत, उसको सही ढंग से होए और व्यापारी को शांति अमन से रहे, ऐसी हमारी भावना है. बहुत सी दुकानों के सामने हाथ गाड़ी लग रही है, व्यापारी परेशान से, उसके बारे में क्या कहना है? क्या आह्वान करना है व्यापारियों से और नगर पालिका से? उसके पिछले बहुत साल भर से दुकान के बाद लगा रहे, उससे परेशान है. लेकिन उसके लिए क्या वो स्थानिक उनके साथ जो लगे लड़के लोग रहते हैं, बोलते हैं भाई उनका आपसी लोगों से जो गुटबाजी चल रही है हफ्ता से या कैसे भी करके उनसे वो ठेकेदार बन के उनको प्रोत्साहन दे रहे हैं हाथ लारी वाले को. ऐसे लोगों की रजूआत भी हमने केलकर साहब को की है, उन्होंने भी उचित कार्यवाही करने की आश्वासन दिया है.
ज्वेलर्स आहे त्यांच्यावर हल्ला झाला आहे, त्याबद्दल आपल्याकडे व्यापारी मंडळ आलेले आहे, त्याबद्दल आपले काय? व्यापारी मंडळाच्या तक्रारी त्यांनी बऱ्याच आणल्या होत्या या ठिकाणी. शेवटी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवली पाहिजे. या शहरामध्ये जे व्यापार करतात, उद्योग करतात, जे कष्टकरी आहेत, जे मेहनत घेतात, यांना कोणी त्रास दिला तर ते खपवून घेता कामा नये. आणि जर त्यांच्या दुकानामध्ये घुसून कोणी हल्ला करत असेल आणि आपलं वर्चस्व त्या ठिकाणी करणार असेल तर हे सहन केलं जाणार नाही. त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे गुण्यागोविंदाने लोकांनी राहायला पाहिजे. व्यापारी हा तसा शांत त्या ठिकाणी त्याने भयभीत होऊन व्यापार करणं हे शहराच्या आरोग्याच्या हिताचं पण नाही आहे. आणि त्याच्या सुविधा त्याच्याकरता सुरक्षा ही आम्ही सातत्याने देत राहणार. आणि अशा पद्धतीने जर कोणी त्रास देत असेल तर ते कदापि सहन करणार. सर, आपल्याकडे आता व्यापारी मंडळ काय क्षुल्लक कारणावरून मारामारी झाली, तर क्षुल्लक कारणावर 10-15 लोक समूहमध्ये येऊन मारलं त्याला, त्याबद्दल आपलं काय म्हणतो? मी त्यांची गुन्हा दाखल केलेला आहे. आणि ज्यांनी या ठिकाणी हल्ला केला किंवा मारहाण केली तर त्यांची देखील बंदोबस्त पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होईल. माझं अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. तर FIR लॉन्च केलं, त्याच्यामध्ये सामान्य गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे काय, जे समूहमध्ये येऊन शेवटी कसं आहे, IPCमध्ये जे बसतं त्याच्याप्रमाणे तो सेक्शन लागतो. आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे जरी केला असला तरी जे हल्लेखोर असतील तर त्यांना कायदा हातात घेणं हा त्यांचा अधिकार नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना योग्य ते शासन केलं जाईल. आता जेवढे व्यापाऱ्याला काय आपलं सांगणार, आव्हान काय आपल्याकडे? ते व्यापाऱ्यांना मी आवाहन करेन की तुम्ही एकजुटीने त्या ठिकाणी राहा. या शहरामध्ये भयभीत होऊन काम करण्याची काही गरज नाही. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत, भक्कमपणे आहोत. आणि तुम्ही जर शांततेने कुठल्याही प्रकारची गडबड न करता काम करताय तर तुम्हाला योग्य ती सुरक्षा देणं हे देखील आमचं काम आहे. आणि एकजुटीने तुम्ही या संबंधामध्ये वेळोवेळी अशा पद्धतीचा काही प्रसंग निर्माण झाला तर न घाबरता तुम्ही पुढे या.